नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. परीक्षेला एकूण 10 ते 12 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर या 10 ते 12 दिवसामध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा, मराठीमध्ये 80 पैकी तुम्हाला 75 ते 80 मार्क कसे पाडता येईल, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहे. तर एकूण तुम्हाला किती 4 विभाग दिलेले आहेत. तर तुमचा जो अभ्यासक्रम आहे, तर त्या अभ्यासक्रमामध्ये एकूण तुम्हाला 4 विभाग दिले आहेत. तर या 4 विभागामध्ये तुम्हाला करायचं काय, पहिल्या पेजवरती तर जेवढ्या काही कविता आहेत आणि जेवढे काही लेसन्स आहेत, तेवढ्या चॅप्टरचे, जेवढ्या कवितांचे तुम्हाला नावं आणि त्या कवितेचे कवी आणि त्या लेसनचे जो पाठ लिहिलाय त्या पाठाचे लेखक कोण आहे, तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती पाहिजे. स्थूलवाचन असो, कविता असो किंवा तुमचं पाठ असो किंवा धडा असो, या सगळ्यांचं तुम्हाला धड्याचं नाव आणि त्या धडा लिहिणारा लेखक, त्यानंतर कविता, त्या कविता लिहिणारी लेखिका कवयित्री किंवा कवी हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्यानंतरचा एकदम महत्त्वाचा प्रश्न येतो की आता नेमका अभ्यास कसा करायचा आणि अभ्यास करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचं, जेणेकरून तुम्हाला 80 पैकी कमीत कमी 75 आणि जास्तीत जास्त 79 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजेत. आणि मार्क पडतात तुम्ही जर चांगल्या पद्धतीने लिहिलं, किंवा तुम्ही किती लिहिता याच्यापेक्षा काय लिहिता ह्याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही 10 लाईनी लिहिलं, त्यामध्ये उत्तराचा एकही काही संबंध नाही, तर तुम्हाला तिथे मार्क 0 पडत. आणि तुम्ही उत्तराशी निगडीत फक्त 5च लाईन लिहा, तुम्हाला आउट ऑफ मार्क पडत असतात. त्यामुळं किती लिहिता याच्यापेक्षा काय लिहिता ह्याला जास्त व्हॅल्यू असतं परीक्षेमध्ये. आणि तुम्ही वर्षभर जेवढा अभ्यास करता, त्या अभ्यासाचं त्या 3 तासामध्ये कशा पद्धतीनं प्रेझेंटेशन करता, याला खूप व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला एवढा मोठा सिलेबस आहे. आणि त्या सिलेबसमधलं फक्त तुम्हाला किती 80 मार्काला लेखी परीक्षा असते. हेच तुमचं काय असते या ठिकाणी कौशल्य बघायचं काम आहे बोर्डाचं. ठीक आहे. तर ॲक्च्युअलमध्ये कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचा ते बघूयात. विभाग पहिला किंवा तुम्हाला गद्य जो आहे, ते गद्य विभाग जो आहे, तर तो टोटल किती मार्कासाठी आहे, 18 गुणांसाठी हा जो तुमचा गद्य विभाग आहे, तर तो 18 गुणांसाठी आहे. टोटल जास्त वेटेज आहे याला. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर दिलेले ते तुम्हाला जे पाठ दिलेले आहेत तुम्हाला, ते सगळे पाठ व्यवस्थित, धडे जे आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत. आणि त्या धड्यांवरती प्रश्न कशा पद्धतीचे येतात बघा. चौकटी पूर्ण करा प्रश्न येतो, आकृती, एखादा पॅसेज आहे, तो पॅसेज दिलाय तुम्हाला, एखादा उतारा. आता काय प्रश्न असतो, तर उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आणि त्यामध्ये चौकटी पूर्ण करा 2 मार्कासाठी येऊ शकतो, आकृतीबंध पूर्ण करा, किंवा सोमत हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एखादा पॅसेज आहे, उतारा आहे, तुम्हाला अशा 2 प्रकारचे उतारे देतात परीक्षेमध्ये, आणि त्या उताराच्या आधारावरती चौकटी पूर्ण करा, आकृतीबंध पूर्ण करा, असे प्रश्न असतात. आणि स्वमत सुद्धा असतो, ते 3 मार्काला. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि आउट ऑफ मार्क पडत असतात यामध्ये. तर उतारे नीट, तुमचे पाठ जे आहेत किंवा धडे जे आहेत ते नीट वाचायचे आहे तुम्हाला. त्यामधले शब्द व्यवस्थित लक्ष ठेवायचे आहेत. शब्दांचे उकार, वेलांटी, काना, मात्रा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवायच्या आहे. आणि जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हटलं तर लिहिण्याची काय करायची, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. लिहिण्याची प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही लिहित नाही, तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क पडत नाही. कारण ही परीक्षा कशाची आहे, लिहिण्याची परीक्षा आहे. त्यामुळं लिहायचा सराव जास्तीत जास्त तुम्हाला करायचा आहे. पहिला उतारा झाला, त्याच्यावरती 3 प्रकारचे प्रश्न असतात. दुसऱ्या उतार्यावरती सेम, म्हणजे तुम्हाला एकूण 2 उतारे येतात परीक्षेला. त्यात प्रश्न क्रमांक 1 अ आणि प्रश्न क्रमांक 1 आ. त्यामध्ये उतार्याच्या आधारावरती सूचनेनुसार काय करायचे, कृती करायचे. काय, पहिली आकृती पूर्ण करा असेल, दुसरे उतार्यात लिहिलेली नावे असतील, आणि तिसरा स्वमत असेल. हे 3 मार्काचा प्रश्न आहे. स्वमत हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खूप सोपा असतो. दिलेला उतारा आहे, तर तो उतारा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि त्या उतार्यावरती एखादा प्रश्न असतो, आणि त्या प्रश्नाला तुम्हाला तुमचे मत, तुमचं विचार, तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्या प्रश्नाच्या आधारावर किंवा त्या उतार्यावरती तुम्हाला काय समजलं, हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये व्यवस्थित मांडायचं आहे. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक अ आणि आ आहे. पुढचा तो अपठित गद्य जे आहे, तर त्याच्यावरती सुद्धा एक उतारा असतो, एक आहे ना पॅसेज असतो. तर त्या पॅसेजवरती आधारावर तुम्हाला चुकी बरोबर 2 मार्काला येतं, किंवा विधानी पूर्ण करा 2 मार्काला येतं. अशा पद्धतीने तुम्हाला गद्य जो आहे, तुमचे गद्य पाठ जे आहेत किंवा धडे जे आहेत, ते टोटल 18 मार्कासाठी परीक्षेमध्ये येत असतं. म्हणून हे करत असताना तुम्हाला धडे व्यवस्थित रिवाईज करायचे आहेत, वाचायचे आहेत, आणि त्यानंतरच तुम्हाला काय होतं, त्याच्यावरती प्रश्न सोडवायला सोपे जाते. ठीक आहे. आता गद्य विभागाच्या नंतर पद्य विभाग येतो, तो 16 मार्काला आहे. एकूण किती मार्कासाठी आहे पद्य विभाग, 16 मार्काला आहे. तर त्याच्यावरती प्रश्न कसे येतात, प्रश्न क्रमांक 2 जो आहे, तर तो असतो अ मध्ये, आज कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता कृती कोणत्या कोणत्या आहेत, पहिली येते, पहिला प्रश्न असतो त्याच्यामध्ये, कृती पूर्ण करा, किंवा खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ. एखाद्या कवितेतल्या ओळी दिलेल्या असतात, आणि त्या ओळींचा तुम्हाला काय अर्थ समजलेला आहे, तो अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा असतो, आणि त्याला 2 मार्क आहेत. त्यानंतर खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमचा त्याच प्रकारचा. वर शब्दसमूहाचा अर्थ विचारलेला आहे, तर खाली तुम्हाला कवितेच्या ओळी दिल्या जातील, आणि त्या कवितेच्या ओळीचा तुम्हाला काय अर्थ समजला, तर तो अर्थ तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचा. याला सुद्धा 2 मार्क आहेत. ठीक आहे. कृती पूर्ण करायला 2 मार्क, म्हणजेच गद्य विभागासारखंच आहे हे.
फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कविता चांगल्या पद्धतीने करायचं. पहिला पार्ट काय होता, तर धडे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे होते व्यवस्थित, आणि त्यानंतर कविता करत असताना कवितेचे नाव आणि कविते कोण लिहिली आहे ती कविता ते सुद्धा करायचं आहे. पुढे येतं काव्य सौंदर्य, हे सुद्धा महत्त्वाचं आहे, याला सुद्धा 2 मार्क आहेत. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आहे, दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न क्रमांक 2A मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी आकृती किंवा खालील कृती करा. बघा काय काय कृती आहे त्याच्यामध्ये. याला 1 मार्क आहे. कवी, तुम्हाला म्हटलं मी, कवी आणि कवयित्री याचे नाव लिहायला 1 मार्क आहे. कवितेचा विषय काय आहे, कविता कशाच्या आधारावरती लिहिलेली आहे, किंवा कवितेचा मुख्य म्हणतो काय, मेन पार्ट काय आहे, किंवा कविता कशावरती आधारित आहे, कवितेमधून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ते लिहायचं आहे. आणि तिसरा पॉईंट येतो, कविता आवडण्याची कारणे आणि कविता न आवडण्याची कारणे काय आहेत, हे 2 मार्कला प्रश्न येतो. तर तुमचा गद्य विभाग आणि 18 मार्काला, आणि दुसरा होता पद्य विभाग, तो 16 मार्काला. आता तिसरा जो आहे तो स्थूल वाचन आहे, तो पुस्तकाच्या रिलेटेड आहे, पुस्तकाच्या आधारितच आहे. त्यामध्ये 3 प्रश्न असतात आणि त्या 3 प्रश्नापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी 3 मार्क आहेत, म्हणजे हा टोटल 6 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहे. एखादी कविता आहे, त्या कवितेचा कुठलीही कविता असेल तर त्यांनी प्रश्न विचारला असेल, एखादी कविता XYZ कविता आहे, तर त्या कवितेचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे, त्याला 3 मार्क आहेत. किंवा एखादा प्रश्न असेल त्याच्यावरती टिपा लिहायला सांगितलं असेल, किंवा दिलेले काही मुद्दे असतील, त्या मुद्द्यांच्या आधारावर व्यवस्थित तुम्हाला काय पॅसेज तयार करायचे, परिच्छेद, इथं परिच्छेद झाले, परिच्छेद तयार करायचा असतो. ठीक आहे. त्याला सुद्धा 3 मार्क आहेत. आता या पेपरमधला अत्यंत महत्त्वाचा आणि एकदम मस्त असा हा टॉपिक असणार आहे, तर तो म्हणजे विभाग 4 आणि तो आहे भाषा अभ्यास. त्याला एकूण 16 मार्क आहेत. जास्त वेटेज आहे आणि एकदम सोप्पं आहे. त्यात काय करायचं आहे, व्याकरणाच्या आधारे, यालाच आपण काय नाव म्हणतो, व्याकरण विभाग. भाषा अभ्यासला व्याकरण विभाग म्हणतो, आणि याच्यावरती व्याकरणावर आधारित सगळे काही प्रश्न विचारले जातात. मग कोणते कोणते टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, व्याकरणावर आधारित समास असेल 2 मार्काला येतं समास, शब्दसिद्धी येतं 2 मार्काला, वाक्यप्रचार येतं 4 मार्काला, त्यानंतर भाषिक घटकांवर आधारित कृती करायला सांगितले असते. प्रश्न क्रमांक, आता त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, शब्दसंपत्ती असेल, त्या शब्दसंपत्तीमध्ये काय काय आहे, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहायचा आहे. त्यानंतर समानार्थी शब्द लक्षात ठेवा, आणि दिलेल्या शब्दाचे वचन ओळखायचं आहे तुम्हाला, एकवचन आहे, अनेक वचन आहे. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन, म्हणजे अशुद्ध शब्द शोधायचे आहेत किंवा शुद्ध शब्द तुम्हाला शोधायचे आहेत, आणि विरामचिन्हे ओळखून त्या विरामचिन्हांना नावे आपल्याला द्यायची आहेत. हे आहे तुमचा व्याकरणाचा विभाग. एवढे टॉपिक आहेत, हे टॉपिक व्यवस्थित करा. त्यानंतर येतं पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्दाला सुद्धा 1 मार्क आहे. अशा पद्धतीने तुमचा होता व्याकरण विभाग, जो की खूप सारे पॉईंट आहेत, खूप सारे टॉपिक आहेत, जे की या ठिकाणी कव्हर होतात, आणि तुम्हाला त्यावरती फोकस करायचं आहे. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. हेच पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करा, आणि त्याच्यावरतीच काय करा, फोकस करा. परीक्षेला खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत, आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. आता हे विषय सोपे आहेत, ह्याच्यात मार्क का घ्यायचं आहे, तर तुम्हाला 11वीला चांगलं कॉलेज भेटण्यासाठी हे सब्जेक्ट इम्पॉर्टंट ठरू शकतो. तुम्ही नुसतं मराठी, हिंदी, इंग्लिश, सायन्स आणि मॅथचा जर अभ्यास करत बसला आणि मार्क कमी पडले, तर तुम्हाला कॉलेज चांगलं भेटत नाही. मग कुठल्या तरी अशाच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं, आणि 11वी-12वी निघते. त्यामुळे तुम्ही तिथंच स्टॉप होतं, तुमचं एज्युकेशन तुम्हाला इंटरेस्ट राहत नाही. त्यामुळं सर्व विषयांचा चांगला अभ्यास करा. सर्व विषयांमध्ये तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजेत, आणि 11वीमध्ये चांगलं कॉलेज तुम्हाला भेटलं पाहिजे, याच दृष्टिकोनातून तुमचा प्रयत्न असायला पाहिजे. ठीक आहे. आता विभाग 5वा जो आहे, विभाग 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा, आउट ऑफ मार्क पडतात. या विभागाबद्दल आपण संपूर्ण व्हिडिओज काय डिटेलमध्ये बघितले, छोटे छोटे व्हिडिओ आहेत, आणि खूप सारी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आणि ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला दिलेत, आणि महत्त्वाचे सुद्धा टॉपिक दिले, जे परीक्षेला येण्याचे चान्सेस आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्याची प्लेलिस्ट चॅनलवरती बनवलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. कारण का, तर तुम्हाला कमी वेळात जास्त आउटपुट काढायचं आहे, हेच आपला फोकस असणार आहे. ठीक आहे. तर उपयोजित लेखन जे आहे 5वा विभाग, त्याला एकूण 24 मार्क आहेत. तर त्यात प्रश्न क्रमांक 5वा अ जो आहे, तर तो खालील कृती सोडवा. ह्या खालील कृती सोडवामध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत, पत्रलेखन आणि सारांश लेखन. पत्रलेखनला ऑर आहे, सारांश, या दोन्हीपैकी तुम्ही 1 लिहा, त्याला मार्क आहेत 6. आता हे कसं लिहायचं, ह्याची सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो बघा. खालील कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. 2 कृती पूर्ण करायचे म्हणजे 3 दिलेले तुम्हाला, जाहिरात आहे, बातमी आहे, कथा आहे. या 3 पैकी तुम्हाला 2 पूर्ण करायचे आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 मार्क आहेत, आणि असा हा एकूण 10 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे बातमी लिहायचं बातमी लिहा, कथालेखन लिहायचं असेल कथालेखन लिहा, जाहिरात लेखन लिहायचं असेल तर जाहिरात लेखन लिहा. आता 5वा प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय आहे, तर याच्यामध्ये खालील लेखन प्रकारापैकी कोणतेही एक कृती सोडवा. हा खूप मोठा प्रश्न आहे, 8 मार्काला आहे. त्यामध्ये प्रसंग लेखन लिहा, आत्मकथन असेल किंवा वैचारिक लेखन असेल, या 3 पैकी तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा आहे. प्रसंग लेखन लिहिता येत असेल, प्रसंग लेखन लिहा, आत्मकथन लिहिता येत असेल, आत्मकथन लिहा. आता मी सांगतो तुम्हाला, या 3 पैकी एकच. आता हे उपयोजित लेखन जो आहे, तर त्या उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पत्रलेखन चांगल्या पद्धतीने करायचं आहे. त्या काही विद्यार्थी म्हणते सर सारांश लेखन करतो, तर सारांश लेखन करा तुमच्या मनावरती, पत्रलेखन चांगल्या पद्धतीनं करा. त्यानंतर दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये येतो, जाहिरात आणि बातमी. या दोन्हीमध्ये जाहिरात आणि बातमी करा.
ठीक आहे. 3 झाले प्रश्न इथं आणि शेवटचा जो आहे तर तो प्रसंग आत्मकथन किंवा वैचारिक लेखन. तर तुम्ही हा वैचारिक लेखन करा. ह्याचे खूप सारे पॉईंट, खूप सारे महत्त्वाचे घटक जे आहेत ते आपण ऑलरेडी कव्हर केलेले. त्याची प्लेलिस्ट आहे. तर ती प्लेलिस्ट एकदा गो थ्रू करा म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. असा हा तुमचा अभ्यासक्रम आहे आणि पेपर पॅटर्न आहे. तर तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचं मी सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त फोकस हे बघा, पाठ किंवा धडे येतात. धड्यावरती तुम्हाला तिथेच उत्तरं असतात आणि तेच उत्तर बघून तुम्हाला तेच प्रश्न बघून तुम्हाला त्याचं उत्तरे लिहायची आहेत. पण विभाग अवघड होतो तो कोणता? तर कोणता? व्याकरण विभाग म्हणजे भाषा विभाग, व्याकरण विभाग आणि तुमचा दुसरा जे येतो तर उपयोजित लेखन. हे 2 जे आहेत आणि ह्याच 2 विभागावरती सगळ्यात जास्त मार्क आहेत. त्यामुळं यांची प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे राहिला वेळ खूप कमी, त्यामुळं ह्याचं चांगलं प्रॅक्टिस करा आणि काय करा, मागचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत म्हणजे मागचे PYQ म्हणतो आपण त्याला. PYQ आहे ना, दररोज एक प्रश्न काय करा, सोडवायचा प्रयत्न करा. प्रसंग लेखन 1, त्यानंतर बातमी लेखन, जाहिरात लेखन 2 आणि पत्र लेखन 3. अशा पद्धतीचे तुम्हाला 4च प्रश्न जे आहेत ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे. 4 प्रश्नाला किती मार्क आहेत? टोटल 24 मार्क आहेत आणि भाषा विषयामध्ये तुम्हाला टोटल मार्क आहेत 16. तर अशा एकूण 16 आणि 24 म्हणजे 40 मार्क ह्या 2च विभागामध्ये काय होतात? कव्हर होतात. आणि पहिला जो विभाग आहे तुमचा तर तो कोणता? तर गद्य विभाग. तो 18 मार्काचा आहे. तुम्हाला काय माहिती आहे का? 18 मार्काचा जे आहे गद्य विभाग, तर तो विभाग तुम्ही अभ्यास कमी जरी केलेला असला तरी तो विभाग तुम्ही सोडू शकता. कारण तिथेच प्रश्न असतो आणि तिथेच उत्तर असतं. प्रॉब्लेम येतो तो फक्त व्याकरणाला आणि उपयोजित लेखन. त्याच्यामुळे तुम्हाला या 2 घटकांचा, या 2 विभागांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर व्यवस्थित अभ्यास करा. वेळ खूप कमी आहे. कमी वेळात जास्त आउटपुट काढायचं हेच लक्ष ठेवा आणि चांगला अभ्यास करा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.